जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, अखेर पीक विमा वाटपाला मुहूर्त ठरला। मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर उद्या 18 जिल्ह्यातील 52 लाख शेतकऱ्यांना मिळणार पीक विमा। मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर 18 जिल्ह्यांमध्ये उद्या मंगळवार दिनांक 8 एप्रिल रोजी पीक विमा येईल। शेतकरी मित्रांनो, अखेर पीक विमा वाटपाचा मुहूर्त मुख्यमंत्र्यांनी ठरवला आहे। उद्या मंगळवार आहे आणि मंगळवारी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा वाटपाचे आदेश स्वतः मुख्यमंत्री कृषी खात्याला दिले आहेत। उद्या मंगळवारी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा येणार आहे। उद्या 18 जिल्ह्यांमध्ये पीक विमा सोडला जाणार आहे आणि महत्त्वाच्या 12 बँकेतच हा पीक विमा येणार असल्याची माहिती आता समोर आली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील उद्या पीक विम्याचे पैसे विस्तारित होण्यास सुरुवात होणार आहे। यामध्ये शेतकरी बांधवांना हेक्टरी 25,000 रुपये पर्यंत उद्या पीक विमा हा खात्यामध्ये येणार असल्याची माहिती आता समोर आली आहे। 2024 मध्ये शेतकरी पिकाचे नुकसान झाल्यानंतर 1 रुपया ज्या शेतकऱ्यांनी भरून पीक विमा भरला होता अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती उद्या हा पीक विमा जमा केला जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, हा पीक विमा उद्या त्यांच्या शेतीतील ज्या पिकाचे नुकसान झाले आहे त्या पिकावरून आता ठरणार आहे की त्यांना त्यांच्या खात्यामध्ये किती पीक विमा येणार। तर बघा, कोणकोणत्या पिकासाठी हा पीक विमा किती येणार आहे, तर याची यादी आपण आता बघूया। तुमच्या शेतामध्ये 2024 मध्ये जर मूग या पिकाचे नुकसान झाले असेल तर तुम्हाला वेगळा पीक विमा आता उद्यासाठी आलेला आहे। तसेच तुमच्या शेतामध्ये जर मका या पिकाचे नुकसान झाले असेल तर तुमच्यासाठी वेगळा पीक विमा असणार आहे। तर मित्रांनो, यामध्ये सोयाबीन असेल, कांदा असेल, आंबा असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल अशा 10 प्रकारच्या पिकांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून उद्या मंगळवार दिनांक 8 एप्रिल 2025 ला सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत 18 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटपाचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागाला दिले आहेत। मग आता शेतकरी मित्रांनो, या 18 जिल्ह्यांमध्ये उद्या मंगळवार रोजी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत केव्हाही पैसे येऊ शकतात। मग हे पैसे कोणकोणत्या बँकेत सोडले जाणार आहेत आणि कोणकोणत्या 18 जिल्ह्यांमध्ये सोडले आहेत आणि कोणत्या 10 पिकांना किती नुकसान मिळणार आहे, यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघत राहा मित्रांनो। चला मग आता बघूया। आता बघा शेतकरी मित्रांनो, आपण पिकानुसार शेतकऱ्यांना किती पीक विमा मंजूर करण्यात आला, त्या पिकाचे नाव आणि त्यांना हेक्टरी किती रुपये मिळणार आहेत हे सांगतो। मग आता बाजरी या पिकासाठी हेक्टरी पीक विमा हा 26,000 रुपये मंजूर करण्यात आला आहे। शेतकरी मित्रांनो, तुमचं पण बाजरी या पिकासाठी नुकसान झाले असेल तर तुम्हाला सुद्धा आणि 2024 मध्ये तुम्ही तुमच्या पीक विमामध्ये बाजरी हे पीक दिला असेल तर तुम्हाला सुद्धा हेक्टरी 26,000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये येणार असल्याची माहिती समोर येत आहे। त्यानंतर पुढचं पीक बघा, तुमच्या शेतामध्ये जर 2024 मध्ये कापूस या पिकाचे नुकसान झाले असेल तर तुम्ही पीक विम्याचे अर्जामध्ये जर पीक विम्याच्या अर्जामध्ये कापूस या पिकाचे टाकले असेल तर कापूस या पिकाचे नाव दिले असेल तर तुम्हाला हेक्टरी 50,000 रुपये पर्यंत पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती उद्या मंगळवार दिनांक 8 एप्रिलला येणार असल्याची माहिती समोर येत आहे। त्यानंतर तुमच्या शेतामध्ये मका हे पीक असेल आणि तुम्ही मका हे पीक विम्याचे अर्जामध्ये नोंदवली असेल तर तुम्हाला 25,000 हेक्टरी एवढे पैसे येणार आहेत। शेतकरी मित्रांनो, यामध्ये काही खाजगी बँक आहेत ज्या शेती पिकासाठी कर्ज देण्यासाठी खूप चांगल्या बँक आहेत। त्यामध्ये हा पीक विमा उद्या सोडला येणार आहे। तसेच काही सरकारी बँक आहेत, त्यासुद्धा शेती पिकासाठी कर्ज देत असतात, ते कमी व्याजदराने देत असतात। या बँकेची सुद्धा सामील आहे। यामधील पहिली बँक आहे ती म्हणजे मित्रांनो बँक ऑफ बडोदा। या बँकेमध्ये शेतकऱ्यांसाठी एकदम कमी व्याजामध्ये कर्ज उपलब्ध करून दिले जाते। त्यामुळे सर्वात पहिल्यांदा बँक ऑफ बडोदामध्ये हे
पैसे शेतकऱ्यांच्या बँक जर असेल, त्यानंतर दुपारी बँक आहे कोटक, दुसरी बँक आहे कोटक महिंद्रा, या बँकेमध्ये सुद्धा येणार आहेत. म्हणून त्यांनी त्यांचे बँकेचे खाते पीक विमासाठी जोडले आहे. त्यांच्या सुद्धा बँकेच्या खात्यात पैसे दिले जाणार आहेत. त्यानंतर बघा पुढची बँक आहे ती म्हणजे पंजाब अँड सिंधू बँक. या बँकेत सुद्धा उद्या पैसे हे सोडले जाणार आहेत. त्यानंतर पुढची बँक आहे ICICI बँक. खाजगी जरी असली तरी व्याजदर कमी असते एकदम. त्यानंतर पुढची बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. सरकारी बँकेमधील सर्वात मोठी बँक आणि सुरक्षित बँक म्हणून या बँकेला ओळखले जाते. तर यामध्ये सुद्धा जवळपास 50% शेतकऱ्यांनी बँकेचे खाते खोलले आहेत. यामध्ये सुद्धा उद्या पैसे हे सरकारकडून सोडले जाणार आहेत. त्यानंतर पुढची बँक आहे ती म्हणजे बँक ऑफ, या बँकेत सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी खाते खोलले आहेत. तर यांना सुद्धा पैसे दिले जाणार आहेत. त्यानंतर बघा पुढची बँक ऑफ इंडिया, सरकारी बँक असल्याने उद्या यामध्ये सुद्धा पैसे सोडले जाणार. त्यानंतर पुढची बँक आहे महाराष्ट्र बँक. शेतकऱ्यांसाठी खूप महाराष्ट्र बँक चांगली आहे, विश्वासू बँक म्हणून ओळखले जाते. तर या बँकेमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना उद्या पैसे सोडले जाणार. त्यानंतर बघा पुढची बँक आहे ती म्हणजे HDFC बँक. आता खाजगी बँकांमधील सर्वात कमी व्याजदर शेतकऱ्यांना देणारे आणि मोठे बँक म्हणून ओळखले जाते. या HDFC बँकेत सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे सोडले जाणार आहेत. बघा मित्रांनो, पुढची बँक आहे HDFC बँकेत सुद्धा उद्या पैसे सोडले जाणार आहेत. तर मित्रांनो, तुमची बँक कोणती ते एकदा नक्की चेक करा की तुमची बँक कोणती आपण दिलेली आहे. ती म्हणजे आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही बँक असते. तर ती बँक म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक. जवळपास 90% शेतकऱ्यांनी आता शेती पिकासाठी कर्ज या बँकेतून घेतले आहे. तर या बँकेत सुद्धा आता पीक विम्याचे पैसे सोडले जाणार आहेत. बघा आता कोणकोणत्या 18 जिल्ह्यांमध्ये हे पैसे पीक विम्याचे उद्या मुख्यमंत्र्यांनी सोडण्यात येणार आहेत. छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, अमरावती, अकोला, नागपूर, परभणी, रायगड, नंदुरबार, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, धुळे, पुणे. शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे सोडण्याचे आदेश दिले आहेत. जर यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला बुधवारी हे मंगळवार व बुधवारी पैसे तुमच्या बँकेच्या खात्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर मित्रांनो, तुमचा यापैकी जिल्हा नसेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओची माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेअरसुद्धा करा मित्रांनो, जेणेकरून आणि लाईकसुद्धा करा, जेणेकरून तुम्हाला सर्वात अगोदर व्हिडिओ कळेल.